So in our next activity, we are given here 8 WH words. How, when, where, what, who, whose, which, why. And now we have to use proper word in its proper question to complete it. हे 8 जे WH वर्ड्स आहेत, ह्या 8 WH वर्ड्सला आपल्याला योग्य वाक्यांमध्ये किंवा योग्य प्रश्नांमध्ये इन्सर्ट करायचंय, वापरायचंय, जेणेकरून तो प्रश्न अर्थपूर्ण तयार होईल. सुरुवातीला आपण 4 पाहूया. इज द कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. मुंबई. आता याचं उत्तर आहे मुंबई. मग मुंबई हा शब्द मला उत्तर म्हणून मिळवायचा आहे, तर मी प्रश्न कशापासून तयार करेल, तर वस्तूचं नाव हे मला व्हॉट पासून मिळतं. मुंबई ही एक नॉन लिव्हिंग थिंग आहे, सिटी आहे. सो फॉर द नेम ऑफ द सिटी वी यूज व्हॉट. सो व्हॉट इज द कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. डॅश इज युअर स्कूल लोकेटेड. तुझी शाळा कुठे आहे. ऑन एसबी रोड, ऑन टिळक रोड, ऑन महात्मा गांधी रोड, बिहाइंड द 5 स्टार हॉटेल. आपण इथं आता जागा सांगतो की माझी शाळेची जागा कुठे आहे. तर जागेसाठी टू नो द प्लेस ऑफ एनीथिंग वी यूज व्हेरी करेक्ट व्हेअर. व्हेअर इज युअर स्कूल located. My school is located on Mahatma Gandhi Road, Mahatma Gandhi Marg. Dash is your examination going to begin. परीक्षा सुरू होणार आहे. कधी. when. कारण आपल्याला इथं आता वेळ जाणून घ्यायची आहे, काळ जाणून घ्यायचा आहे. फ्रॉम नेक्स्ट मंडे, इन द नेक्स्ट मंथ. सो जेव्हा आपल्याला वेळ, टाइम किंवा पिरियड जाणून घ्यायचा असतो, तेव्हा आपण इथं प्रश्न विचारतो, व्हेन इज युअर एक्झाम गोइंग टू स्टार्ट or going to begin. My examination is going to begin from next Monday. My examination is going to begin on 15th of this month. आपल्याला इथं डेट किंवा दिवस किंवा वेळ सांगण्यासाठी आपण when चा वापर करतो. When is your exam going to begin? Okay. Does the old man walk? म्हातारा व्यक्ती किंवा वृद्ध व्यक्ती कसा चालतो. कसा. एखाद्या क्रियेची पद्धत, ज्याला आपण इंग्लिश मध्ये म्हणतो मॅनर. टू नो द मॅनर ऑफ एनिथिंग, द मॅनर ऑफ ऍक्शन. की मी कसा चालतो, कसा बोलतो, हे काम कसं केलं, हे मला कसं जमलं. हे जे मॅनर आहेत ते सगळे आपण कसे विचारतो, या छोट्या WH वर्ड ने विचारतो. हाऊ डज द ओल्ड मॅन वॉक. हाऊ डज द ओल्ड मॅन वॉक. द ओल्ड मॅन वॉक्स स्लोली. द ओल्ड मॅन वॉक्स improperly. The old man walks with the help of stick. अशा अनेक उत्तर या प्रश्नांची आपण देऊ शकतो. पण इथं आपण काय सांगतोय, तर एखाद्या क्रियेची पद्धत सांगतो की ही क्रिया घडली कशी. त्याच्यासाठी आपण हाऊ वापरतो. मला वेळ माहिती पाहिजे असेल तर आपण वेन वापरतो. स्थळ माहिती करून घ्यायचं असेल तर वेअर वापरतो. वस्तूचं नाव, क्रियेचं नाव
माहिती करून घ्यायचं असेल तर आपण व्हॉट वापरतो.